शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, भवानी मातेचा आशीर्वाद आहेच या मंचावर. महाराज सुद्धा साक्षीला इथे आहेत. महाराजांचे वंशज येत आहेत आपली कला सादर करण्यासाठी. महाराजांचे मावळे अर्थात साताऱ्याहून उदय यादव आणि त्यांचे सहकारी. खरं तर हा जो प्रकार आहे हा आपण पाहिला याच्या आधी, पण ज्या प्रकारे त्यांनी तो केला, थरार, थरार हा शब्द इतका वापरून वापरून आपण हलका करून टाकला होता, स्वस्त करून टाकला होता. तुम्ही तो परत एकदा जागेवर नेऊन ठेवला असं मला वाटतं. काय मजा. आणि इथे 7 वर्ष वयापासून ते 32-35 वर्ष वयापर्यंतची त्यांचे मेंबर्स आहेत, सभासद आहेत. आणि जिथे जिथे म्हणून महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पूरसदृश परिस्थिती येते, भूकंप येतो, जिथे जिथे म्हणून मदत कार्याची गरज असते, ह्यांची संस्था जाते. सर मी सांगू का कसं वाटलं आत्ता? अशी फिल्म सुरू झाली आणि त्या टायटल्समध्येच फिल्म संपली. सगळं काही त्या टायटल्समध्ये झालं. पहिल्या रीड नंतर काही बघायचंच नाही आम्हाला. असा थरार तो म्हणाला ते खरं आहे. म्हणजे तुम्ही ते जे आगीचं होतं
त्याची एक लय आली, कारण का अशा गोष्टी जर लय आली नाही तर त्या राहणार नाहीत. आणि त्याच्यानंतर दुसरा माणूस आला, त्यांनी ते चालू ठेवलं, नंतर त्यांनी ते हवेत उडवलं. तेव्हा असं धस्स झालं. जेव्हा धस्स होतं मध्येच, तेव्हा तो ऍक्ट कुठल्या कुठे निघून जातो. म्हणजे तुम्ही वेळच घेतला नाही कुठल्या गोष्टीला. असं वाटलं की कारखाना चालू आहे, त्याच्यातनं मावळे येत आहेत, न थांबणारे मावळे आहेत. हे खरंच सांगतो मी, म्हणजे इतकं सहज ॲड्रेनल रश आपण ज्याला म्हणतो, सळसळत्या रक्ताचे, खऱ्या अर्थाने सळसळत्या रक्ताच्या आत. मुग्धा कधी तू अशा प्रकारचा परफॉर्मन्स अख्खा बघणार आहेस मला सांग. खरंच मी हे सगळे मर्दानी खेळ असे बघते, कारण का मला ते बघवत नाही. ती कुऱ्हाड इकडे येते इतक्या जवळ, पण आज बघितलं मी, कारण का मला पलक झपकायला वेळ नव्हती, असं म्हणतात ना, ती वेळच नव्हती. ते हे चाललंय ते चाललंय ते चाललंय. पापणी लवली सुद्धा नाही, इतका लवली परफॉर्मन्स होता. लवली, खरंच लवली. थँक्यू. आणि तो आगीचा खेळ जो तुम्ही केला, बापरे, दॅट वॉज फंटॅस्टिक. मी घाबरत होते की ही छोटी पोरं आहेत, तुम्ही सगळे आहात, पण खूप छान, एक नवीन काहीतरी बघायला मिळालं ह्याच्यात. आता पाहूया तुम्हाला किती पदकं आणि किती मेडल्स मिळतात. मुग्धा, मी तुम्हाला 8.5 मेडल्स देणार आहे. थँक्यू मॅडम. मकरन सर, मी तुम्हाला 9 पदकं देणार आहे. थँक्यू. 17.5 पदकं मिळालेली आहेत 20 पैकी. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.